चालली बाय घरावर सणासुदीच्या दिवशी. सणासुदीचे दिवस नाही पाच, मास नाही पाच, चालली भांडाली असं कुत्र्यासारखी वास वास करतात, तोंड पुढं करतात. होय मी कुत्री नाही म्हटलं, डुक्कर तोंडे. जास्त काय बोलून राहिली व? त्या पोराला दोन शब्द समजून सांगजो, नाही त्या त्याला गावाला हाकललं. माय काव मार आपण घेऊन आलो 50 रुपयात थैली भरती. कोण देते काव एवढे महाग? ती एवढं स्वस्त याच्यात देते काव कोणी? नाही निदान 4-5 किलो ती तर असं नसे. काही खराब गिराब तर नसून होत बापा हे ती, म्हणून तर आपल्याला 50 रुपयात नाही दिले बापा. माय नाही हो बापा, तुम्हाला काय खराब दिसून राहिले काय? पा बरं हे वरतूनच ते एवढे पांढरे पांढरे बग दिसून राहिले. तिथंच तर मग मी बरोबर बारकाईनं पाहिले व बरोबर ते म्हणजे चांगले वालेच ती वय, खराब वाली ती नाही वय. काहीच नाही त्याच्यात. नाही जाय नाही ना काही नाही मस्त ती आहे म्हटलं. हो पण शांताबाई मला बिचारे विचार शिवून राहिला बापा, त्यानं मग दिलाच कसा काय बा आपल्याला? कुठं बाबा लोट घेत बसता? घेतला ना 50 रुपयात. आपण तिला किती वेळा म्हटलं, समोरून म्हटलं आपण 50 रुपयात नाही परवडत बाबू, नाही परवडत. फोका म्हणे बिंदास राहा म्हणे, घेऊन घ्या म्हणे, 50 रुपये थैलीच आहे म्हणे. आता त्याच्या बायकोनं काही म्हटलं तर त्याला आपण पुढं करू ना, त्याची बायकोन तो पाच बसून मग काय ते तर आपल्याला काय टेन्शन काय घ्या लागते? जा घरी ना तिळगुळ बनवा बापा चांगलं. जाऊ द्या ना बापा, आता घेतले ना आपण ती, जाऊ द्या तिकडे. मग आता काय लोट घेत बसतं एवढं मोठं? ती घ्यायच्या पहिले विचार नाही केला ना, आता घेतल्यावर विचार करता काय? जाऊ द्या तिकडे, काही नाही होत. हो मग तेच म्हणणं आहे बापा. ही चित्राबाई पाहिनं, हिच्या घरी तर बमती आहे म्हणे. आणि त्यांचं जसं म्हटलं का 50 रुपयात थैली भरती भेटते, हिच्या डोळ्यात लालच फुटून गेली. लालची नाही ना ती, घेऊन टाकले 50 रुपयात. अव सोन्याले भाव जर 10 रुपये आला तर तू सोनं करशील नाही का अजून? करशील नाही का म्हटलं? मला शिकून राहिली इथं तर. बस करा ना माय, काय लावून दिलं तुमचं तर सणासुदीच्या दिवशी. अरे बापा कुठे गेलती बाबा पलटणपुरी? कुठं नाही बापा, ती घ्यायला गेलतो. अमाय हो काय? ती कायची ती व माय कशावर? ती ती मकर संक्रांतीला तिळगुळ कायच करतात हे ती. अव माय ती नाही माहिती, तीड वय, तीड तीड म्हणत जा तीड. माय हाव का वा? बरं झालं सांगत तुला, माहितच नव्हतं आम्हाला. हाव काय? किती रुपये भावानं आणले व? 500 रुपये थैली. माय बाई हो का व? हो ना माय. मारती ना मी इकत घेतल्यापेक्षा. अव तिळगुळ इकत घेतलं, तियाचे लाडू इकत घेतले का झालं? कायले जास्त सोंगाचा पसारा करत बसा लागते व? चालले ती मी विकत घ्याले, आता घरी जाऊन तेले गरम करा, पिसा आणि त्याचा तिळगुळ बनवा. कोणा सांगत तरी कामाचे धंदे बापा तुम्हाला एवढे? डायरेक्ट तिळगुळ घेऊन येता इकत. ते कसं आहे ना रेखाबाई शालूबाई, आम्हाला का नाही आमच्या हातचं आवडते, दुसऱ्याच्या हातचं काही आवडत नाही आम्हाला. स्वतःच्या हाताची मेहनत, स्वतःच्या हाताने बनवलेलंच आम्हाला आवडते खायला. ते आयतं माहित ते राईस लोकांचे कामं झालते. आमच्या सारख्याचे हाताने करणं हाताने खाणं तेच गोड लागते आम्हाला. हो आम्ही काही एवढं राईस नाही आहे बापा. असं चांगलं आहे ना बापा. मग काय काय गलत काय आहे त्याच्यात? चांगलं आहे ना. तुम्ही आणलं असं तिळगुळ विकत आहे का नाही? हो बापा आम्ही आणलं, आम्ही नाही करत ते फालतूचे धंदे. हो आता ठसती याचे तुम्ही तिळगुळ नाही करा काय? त्याच्यापेक्षा तीळ गुळ विकत आणल्यापेक्षा आता तुम्ही ती आणले तर गुळ तर आणावंच लागेल ना तुम्हाला. त्याच्यापेक्षा तिळगुळ विकत आणलं तर किती कमी भावात भेटते. हो का वा? नाही आम्ही तिळही आणतो आणि गुळही आणतो. हो होते आमच्या इकडून आणणं, आणि काही कमी भावात नाही भेटत, भाव सारखाच राहते. तर तिळगुळ तिळात गुळ मिसळल्यावर ते तिळगुळ किती महाग भेटत असेल. आमचा कापाजी बसला का बापा तिथं आम्हाला सस्त्यात द्या. काय माय आले बापा डोकसं खाले येले कधी काम तेवढे धंदेच नाही राहत बापा. कुठं चालल्या ना काय चालल्या नसं चालल्या तिकडे विचाराले. हळायला चोट नाही लागन तर. हो लय सुगरण बायका आहे हो तुम्ही. हो बापा काय सुगरण बायका नाही राहणार बापा आम्ही. कष्टही करा आणि कष्ट केल्यावर खा. नाही काय? या मग बापा जातो आम्ही. करा तुम्ही तीळ गुळ गी करा मस्त, आणि मस्त पैकी वाण ठेवा, मग येतो आम्ही तुमचं तीळ गुळ खाले. चल बसून नंदा. चला बापा गेल्या त्या मारी तर फिसक्या बाय काय. हो माय बोलायचं काही ढंगच नाही बापा, बोलायचं ढंग असाले. जाऊ दे ना माय, आपल्याला काय करावं लागते, जाऊ दे. चला हो बापा लय वाळकोड झाला. अरे पाहिजे रे बा कायट्या, पाहिजे आपली काईट कटली नाही पाहिजे रे बा. हो अबे ते काय 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 साल्या आम्हाला काय 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 म्हणतं का बे? लय हुशार आहे बे तू. ते काय लय उजूर पडते का बे? अबे काईट वरून काईट आठवलं, बाकी काही नाही. अवय पोट्टे बरोबर उडव ना माय, उडवून दिलं बरोबर. कटन ना बापा ते कटन ना. अव जिबरी थांब ना बापा, तोंडाचा बाजार सारा ते कोण चक्री तर घुमवलं नाही होत. अमाय ताई लय दूर गेली हो ताई, तुम्ही पता बापा 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 लय दूर गेली हो. हो पिंके थांब. कावय ते केसे केसे बाबानच जाणव बापा, चालली तशीच मोकाट सोडून डायन सारखी. जाऊ दे ना, तुला कोणता त्रास होऊन राहिला बापा? काय केस वय थे? ओ मेरी जुल्फे, उस पे तू अपनी नजर मत डाल. तेरे को नहीं है तो जल मत मेरे से. मी काय जाऊ बापा? मी काय जाऊ म्हटलं, मला खाय नाही का केस? जेवढे असन तेवढे हाय तर सही ना. मी काय टकली थोडी नाही, टकली असाले मोठी सांगून राहिली मला तर शायरावानाचे. असं एखादा दिवस असा येईल ना तर तुला एकही केस नाही राहीन, टकली होऊन जाशील पुरी. हो दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करते स्वतःच. आय काय लावलं तू ना असं चबर 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 करत नुसतं कावड्यावानी को 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 करत राहतं. अबे तुम्हाला कावडा म्हणतं का बे? असं कसं कावडा आहे बे? कावड्यापेक्षा काय आहे ना. कावय बारक्यात तोंडाचे. काळ्या रंगावर काय चालली तू? रंगावर काय चालली म्हटलं? त्यापेक्षा वर्गात मी हुशार आहे ना. वर्गात मी
काय ते. अय अय तुला म्हटलं का हो मी ना, तुला म्हटलं का त्याला म्हटलं ना मी ना, तू कोण जाऊन राहिली व हा, तू कोण जाईली. पिंकू इकडे ये बाई, तू तिच्या नांदी नको लागू, ये इकडे. हा येतो. अबे समोर पाय ना, बे समोर पाय ना, ते कटून राहिलं ती पतंग. अबे पाय ना. अबे यार कटली साला पतंग. अबे काय करू बे, अबे तुला लक्ष नाही का बे, काय काय करून राहिला तू, त्या बारकीला काय पाहून राहिला बे तू. हा काऊन बारकीला पाहून राहिला, घे कटली ना आता. अबे पतंग तू उडून राहिला का मी उडून राहिलो बे. हा तुझे लक्ष कुठं पाहिजे, आता मी कुठेही पाव. हा त्या हातात चक्री असल्यावर तुझे लक्ष वरती नाही पाहिजे काय. भल्ला पाहून राहिला तू डोंबळीले. स्वतःला गर्व येऊन राहिला का बे तुम्हाला, थोडसे पांढरे हाय का नाही येतं, जसं की तुमचा सुजय पडला इथं. डोंबळे म्हणून राहिले दुसऱ्याला, तर मायला नाव सांगते कायचं डोंबळं म्हणणं व्हायचं. हा का बे घेन काटलीन ती पतंग. हा भल्ला वलवल करू राहिला होता तिथं, घेन. अबे साला. का रे कटली ना पतंग तुई. काईटची काईट कटली. अहो तर काय ही करू राहिली, काईटची काईट नाही कटली, कायद्याची काईट कटली असं म्हणणं, जिपऱ्या म्हणायचे. का रे घे ना बाबू. काय हसता बाबा तुम्ही पोरी. हा भेव लागणार अय चल ना रे आपण पाहायला जाऊ ना. हाव बे चल, साला कुठं पडली असन कोणाच्या घरावर, कडत कडत कुठे जाते पाहू आणि घेऊन येऊ लेकाले. तसं करते काय, चला मग चला सगळेजण. अबे पाहिजे का गोल्या, घर कौलाच आहे पहिलेच. हो घरचे लोक घरी नाही म्हणते, गेम जमला राजा. घे ते पतंग, ये पटकन खाली. अभि होईल का कोंबडीच्या केसाच्या. अभि लेका तो आणते ना पतंग, त्याचीच पतंग होईना लेका ते. तू काय चालला बे. रुक बे ज्यादा बाते मत कर. हाव काय बर कर कर, त्या मतानं कर. अबे लेका मला भेवाय लागून राहिला बे लेका. अबे यार असं केलं होईन काय, तू चढला तर काढून घे ना. हा काय भेटा आता, पहिले चढाले भेला नाही लेका, आणि आता भिवून राहिला का बे. हा काढून घे लवकर ना बस. जय श्रीराम म्हणता आता ना, काढूनच घेतो. अबे घे घे, काही विचार नको करू, पाहून घे साल्याला कोण काय म्हणते तो. घे ना गा, घे ना पटकन, का घेऊ मी. अबे कमी घेऊ सांग, चुप राहा बे चिल्लर तोंडे हो. अबे लेका तुझे कोणतं काम आहे बे, उतर ना बे खालतो, उतर ना. हो भाऊ हो, तुमचं जसं म्हणणं आहे तसं उतरतो. आता काय करतो तो, गेला ना गेला पतंगी जवळ, उतरतो मी आता, उतरतो. पाहिजो बेले का जीव पाहायला केवढं साकणं चालले का चढाले. अबे दिखने को छोटा हो, सिर्फ काम बड़े बड़े करता हूँ. अबे घेन ना बे, उतरना लेका खाली. घरचे लोक आले म्हणजे लेका तुला पायता वाटणे सुधरण लेका. माय मोठ्या मोठ्या गोष्टी हाणून राहिला तिथं तर. अबे कोण बे कुठं अटकला बे तू, घे ना लवकर लेका. जसं तसं उभा आहे लेका तिथं. हा घेतली 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 बे, घेतली. काय ले घाई करतो बे. अबे काटे होते लेका तिथं, बरोबर या लागलं लेका उभा राहिला तर. थांब ना बे तू बे, कायले मला टप्पर टप्पर करतो बे. अबे तुम्हाला शिकवतो का बे. हा तुम्हाला शिकवतो का म्हटलं, दोन दात अंदर घेते पहिले मग मला शिकव. दाखव बे इकडे पतंग, दाखव बे इकडे. हो इकडे दाखव पतंग. अबे हट, मी काढली ना, मी सोडून नाहीच पतंग आणले का ते. हा बोलला का बे. अगे माय बाई, बापा 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 बापा. ऐ उतर लवकर खाली, उतर वानर तोंड्या. हा माकड्या तोंडाच्या, कसे काय चढले तुम्ही वरती. हा का रे ऐ झिपऱ्या वाणाच्या, कसा काय चढला तू वर. हा कोण सांगितलं तुम्ही वरती चढाले. हा घर उराळ घेऊन पडला म्हणजे काय करशील बे. ऐ थांब थांब, कुठला ती मोठा कुडू उडी मारली आणि तिकून. हा तिकून कुठे उडी मारली म्हणते त्यानं. पकडून आण त्याला, पकडून कसं काय घरावर चढला तो, आण त्याला पकडून. हा रश्मीचं पोट्ट होईन ते, आण त्याला पकडून लवकर आण. काय तोंड्या वाहनाचं. हा असं कसं घरावर चढलं ते, त्याला माहित नाही कौलाचं घर आहे, मातीच्या भेटा हाय, पडलं गेलं म्हणजे आम्ही कुठं राहू मग. आम्ही हा कुठं राहू म्हटलं. चढलं बंदरासारखं, बंदर का कमी त्रास देते का पहिलेच. हा चाललं हे वानर तोंड त्याच्यावर अजून. हा पतंगीसाठी ना चुकल्या, मायले 5 रुपये मागतात, दुसरे घेऊन येते कायले माझ्या घरावर चढला तो. हा कायले चढाल तर. काकू आम्ही कैसे केलं काकू, आम्ही इथं उभंच होतो फक्त, आम्ही त्याला म्हणूनच राहिलो का नको चढू नको चढू, तर ऐकून नाही राहिला, ऐकून नाही. आम्ही काय करू. असं थांब ना तुमच्या मायेला जाऊन सांगतो ना, कशी पतंग लोकांच्या घरावर जाऊ उडवून असते तर. हा हे कोणतं पद्धत होय बापा उडवाची. थांबा सर्वीच्या घरी जातो मी, त्या पोट्ट्याच्या घरी जाऊन कानाखाली वाजवतो. नाही वाजवून तर नावाची माय नाव आता बदलून टाकन मी. थांबा दलिंदर आहे, कुठं चालले म्हटलं. हा थांबा, तुम्हाला काय वाटलं तुम्हाला सोडून काय मी तुमच्या घरी येऊ म्हणतो. थांबा काय माय बाई फालतूच लेकर त्रास देते बाबा, त्रास द्याले. नाही ह्या काय तोंडायची तर मी याच्या घरी जाऊनच काढतो रश्मीच्या. बाकीचे पोट्टे तर उभेच होते म्हणा खाली, त्याला काहीच नाही म्हणत मी, जाऊ दे म्हणा लेकरच वय. पण ह्या रश्मीच्या पोट्ट्याला म्हणतो लय कुची नाही ते कुची वाण्याचं. करते का हो मग वान तू. हा करून घेत काय. हो काकी काय करतो मग. हा नाही म्हटलं आता याची लुटाई करून घेतो पोट्ट्याची, त्यातच वानही करून घेतो म्हटलं. लूट अलग न वान अलग, कोण सांगत बसते एवढं मोठं. हा त्या दिवशी गेलती मी मार्केटात, तर वान घेऊन आली मी. आता वान करून टाकतो मी आज दुपारून. आणि मग कसं आहे बिचारे इथे निंदाचा होका आला होता ना. हा पाटलाले आपण 2-3 दिवस वेळ मागितला होता. 2-3 दिवस झाले म्हणजे मग काय सुचते का कामावून येणं ते वान करणं. म्हणून म्हटलं आता आराम आहे करून घेतो म्हटलं. हो माय रश्मी बरोबर आहे व तू येवाला पाय, मी भूलूनच गेलती व का निंदाचा होका आला होता आपल्याला चॅनलच्या निंदन करायला जायचं आहे बापा. मग शांताबाई किती दिवस झाले आपण त्याला होकार द्यायला गेलोच नाही. हा सण होता म्हणून आपण त्याला वेळेवर नाही म्हटलं. पहिले हाव म्हटलं होतं कारण की कोणाला माहित नव्हतं सण होता म्हणून. मग त्याला म्हटलं 2-3 दिवस थांबून जाय बा. हा तर मग आता 2-3 दिवस आहे तर मग करून टाकतो ना वान, असं माय म्हणणं होय. म्हणजे मग कामही होते ना आपले कामही निपटून जाते. हो रश्मी बरोबर आहे व तू येवाला.
मी करून टाकतो बाई, उद्या परवा मी करून टाकतो. जातो मार्केटात न वाण घेऊन येतो आणि करून टाकतो वाण. मी नाही ठेवत बापा, मी करून टाकतो आता. परवा ह्या 2-3 दिवसात मी करून टाकतो. काय करतो व अंगाच्या भोवती वाण राहिलं बाई करून टाकतो. पोट्टीची लुटे करतो आणि वाणही करतो मग मी. हो मी करून टाकतो. हो व शांता बरोबर आहे. व कसं आहे कामाच्या इकडे पाहा लागते ना बापा. मग कोणी सांगितलं म्हणजे वाण घ्यायला यायचं व तर वाण घ्यायला जाता येते. मग आपल्या घरचं निपटलं म्हणजे झालं बा, आपण मोकळं करून टाक जावाना लवकर आणि रिकाम्या होऊन जा. काम करायला बरं होते बापा वावरातलं. मग येतं काय माय काकी भुलून गेलती मी. होतेच माय आता वयामानानं. तू आज करतो मग वाण नाही रश्मी? हो शांताबाई आज करून टाकतो ना. मी येतोच मग घराकडे सांगाल तुम्हाला. हे पोट्टे कुठे गेले आता पोट्ट्याला पाहा लागन. त्याला म्हणा लागन जरा बाबू हात पाय गीत पाय तोंड गिन धुई कपडे गिपडे बदलाव लोट करतो तू वाली आज सांगून ठेवा लागन त्याला. हो ना माय पोट्टे दिसलेच नाही आज सारा दिवस भरापासून. कुठं पतंग उडवायला गेले का कुठे गेलत? त्या तिकडे अनिताच्या घराकडे ते पतंग उडून राहिले. मोठा आवार नाही का तिच्या घराजवळ उंचावर आहे जरा तिथं गेले ते पतंग उडवाले. माईच्याही गेल्या माईच्याही गेल्या दोघी जणी. काय सांगू तुले माय आपल्या वेळेस आपण निवडू बापा जवान होतो तवा. आजकाल सगळंच करते बाई लेकरं, सगळ्याच गोष्टी हुशार आहे लेकरं. आजकालच्या लेकराचं काय सांगा लागते बापा. शांताबाई तुला काय सांगू, माईचं पोट सारे दिवस भरापासून गेलं आणि ते बाहेर असलं का माझ्या जीवाले म्हणजे धाकच राहते. कधी घोड्यावर गोटे आनंद सांगता नाही येत. रश्मी माय काय झालं व काय झालं काकू? काही काकू गिकू काही म्हणू नको तू. त्या पोराला जरा चांगले संस्कार देत जा ना. संस्कार द्याले अशी शिकवण आहे का तुझी बापा? शिकवण म्हणजे का माय पोरग बोललं तुले का काय झालं सांग तसं पहिले. त्या पोराला तू हेच शिकवलं ना, लोकांच्या घरावर धसून पतंगा काढायचे. हेच काम शिकवले ना तुला. स्वतःचं घर पाहिजे तर गुडा काढीचा आहे. त्या घरावर कधी चढवलं का त्या पोट्ट्याला तुला? त्या घरावर कधी चढवलं का म्हटलं? अमाय मला काही समजायला नेऊन राहिला बापा. जरा शिक मला आरामानं समजून सांगणं. जरा तेच 2 शब्द चांगल्याने सांगणं होते. तू येते काय तोंड्या मानाचं पोट्ट माझ्या घरावर चढलं होतं पतंग काढायसाठी. माझ्या घरावर कौलाय बिचारे सारे घराच्या भीती मातीच्या आहे म्हटलं. मातीच्या असाले पडलं धडलं उरावर घेऊन तर तू मलाच नसतं म्हटलं काय. आणि पडलं असतं तर माय वाका झाला असता इकडे. त्या घरावर तर माझं सैन्य होत म्हटलं. माझं सैन्य आले ते पोट्ट त्याच्यावर 4-5 लेकर घेऊन गेलं होतं. माय काकू आता लेकर होते. आता रश्मीन थोडी सांगितलं असेल तिच्या पोराले का जाईच्या घरावर जाय बापा म्हणून पतंग काढाले. हो तू हायस काही तू मनामध्ये बोलाले. आपले काम धंदे सोडते लोकांचे वाकून काय बाई मला बोलायला लावते आता. नाही काकू मला तो धंदा नाही आहे, पण हेच 2 शब्द प्रेमाने होते आणि हेच 2 शब्द रागाने होते. मी म्हणतो का प्रेमानं सांगितलेलं बरं बापा. काय तिनं थोडी सांगत त्याच्या पोराला मार वाढणार तोंड्या आणि काय तोंड्या करू राहिली तू. एवढ्या बार बोलत असते काय? एवढ्या बार बोलाले मी काय म्हणतो थेन मी पाच बसन. तू कायले मनामध्ये चबरून राहिली व शांते? जास्त कोण बोलून राहिली तू? जास्त कोण बोलून राहिली म्हटलं. काकू 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 करता करता भल्ली वाया चालली तू. तू आम्ही रिस्पेक्ट केला जास्त बोलली नाही मी तुला. तू भल्ली बोलत चालली. ते माय पोरग फक्त त्या घरावर गेला पडलं का तुझ्या घर पडलं का म्हटलं. 10 किलोचं पोरग नाही म्हटलं. माझ्या 10 किलोचं पोरग असाले काय आहे म्हणून काय झालं काय तोड्या म्हणशील का तू त्याला? त्या नवरा काय तोंड्याच आहे व असं म्हटलं म्हणजे मग बोलायला लावते. मला जास्त बोलायला नको लाव तू. स्वतःला लेकराचं सुख नाही आहे. लेकराचं सुख असाल स्वतःले. माय बाई मला सांगून राहिली का व तू? भल्ली बोलतो तू. वाटलं होतं एवढी बोलशील म्हणून. उलटा चोर कोटवाल कोडाते भल्ली हुशार आहे व तू रश्मी. त्या पोराला 2 शब्द समजून सांग. कुठे आहे का घरी? 2 कानाखाली मारतो त्याच्या. पाहतो ना मी कशी मारतो तू त्याच्या 2 कानाखाली. लेकर वय आता माझ्या पोरग चढलं काय तुला? माझं पोरग चढताना दिसलं काय? अजून लेकर होते त्याच्या सोबत. लेकर आले चालली माझ्या घरावर सणासुदीच्या दिवशी. सणासुदीचा दिवस नाही पाहत मास नाही पाहत चालली भांडाली असं कुत्र्यासारखी वास करतात तोंड पुढं करतं. मी कुत्री नाही आहे म्हटलं डुक्कर तोंडे. जास्त काय बोलून राहिली व त्या पोराला 2 शब्द समजून सांगजो नाही त्याला या गावाला हाकललं तर नावाची मैना नाही आहे म्हटलं मी. जाणव तिकडे चावट तोंडे मला काय म्हणून राहील तू? नाही म्हणत मी पोराला 2 शब्द सांगतही नाही म्हटलं. लहान लेकरू आहे आता चढणारच आहे. येऊ दे त्याला घरी. मी 2 शिव्या देतो म्हणा त्याला. असं नाही का देत नाही म्हणून. पण ते बोलायचे हे तोंड तू काय तोंड्यान माय तोंड्या करून राहिली. रंगरूपावर काय जात व रंगरूपावर झाले. याच्याच त्यानं मांग राहिली दुनिया. मांग राहिले. मी काय म्हणतो मैना काकू जाऊ दे ना आता. लेकरं वय कोण सांगते का लेकरं राहिले घरावर धस का काही कर बा म्हणून. शांताबाई तू चुप बस. तू बोल नको. तू बोल नको राहू दे. मी झाडतो हिची. चढलं तू माय पोरग. ते म्हणणं काय आहे मग? म्हणणं काय आहे तुझं? माय म्हणणं एवढंच आहे. मी ना माझ्या पोराला झापलं असतं मारलं असतं पण तुला सांगायची पद्धत चुकवली तुझी वाली. माझ्या घरी येऊन तू भल्ली रंगारंगाची शिव्या देऊन राहिली. त्याला मारताही म्हणतं. माझ्या एकटाच पोरग दिसलं का तुला मान्य करतो मी. माझ्या पोरग घरावर गेलं होतं तुझ्या तिथंच तुला त्याच्या तोंडावर एक झापड मारायला पाहिजे होती. काय तोंड्यान माय तोंड्या मार रंगारंगाची इथं बोलून राहिली. मी काय ऐकून घेणार आहे काय? ऐकून घेणार मी नाही म्हटलं. हो तुला वाटत साधी सुधी काय करायचं काय आहे तुले? तुला जर असं वाटत असेल ना का तो तुझ्या घरात चढला तर चढ माझ्या घरावर. तू पाळ माझ्या घर. हिंमत असेल तर चढ माझ्या घरावर.
मी काय चढू बापा, मला या लोकांच्या घरावर चढायचा शौक. माय बापानं असं नाही शिकवलं मला. हो, माय बापानं असं शिकवले. हो, अव तुला तर अक्कल नाही आहे, त्या लहानशी जीवाला काय अक्कल राहणार आहे मग? हा, मोठेच तर खोटे आहे सारे. रेश्मा जाऊ दे ना बाई, जाऊ दे ना मैना काकू, जाऊ दे. ते पोराला घरी येऊ दे, सांगतो मी त्याला, सांगतो. जाऊ दे ना माय, आता जाऊ दे. मग इथं जमत नाही वाटते बाई. हे भले बोलाले आहे बापा, मला वाटलं मीच बोलाले. हे मायापेक्षा वाता आहे बोलाले. जाऊ दे, चालली जातो इथून. चालली मी आता, चालली पाहून घेईन म्हटलं त्या पोराले, भेटू दे ना बाहेर. चालली मी आता. अव जाणं कोणा थांब म्हटलं तुले, हा अवदसा.